तेवढ्यामध्ये पाकिस्तानकडून सीजफायर झाल्याच्या घटना आपण समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सोमेश, मी तुला थोडंसं थांबवतोय, तुझे अपडेट देतोय त्याबद्दलचे आणखीन काही गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्यात, पण आपण पुन्हा एकदा लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सरांकडे जाऊयात. सर, अवघ्या 3 तास देखील हा पाकिस्तान शब्द पाळत नाहीये. 3 तासामध्ये या पाकिस्ताननं त्याची विश्वासार्हता गमावलेली आहे, हे पूर्ण जगासमोर पुन्हा एकदा आलंय. तसाही पाकिस्तान कधी विश्वासार्ह नव्हता, त्याचा इतिहास तसा त्या ठिकाणी सांगतो. पण पुन्हा एकदा नव्याने त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न एक प्रकारे भारताने त्या ठिकाणी केला होता आणि 3 तासातच पुन्हा एकदा तो विश्वास त्यांनी गमावलेला आहे. आणि यामध्ये माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर असणार आहे तो म्हणजे पाकिस्तानच्या लष्करामधला जनरलचा एक ग्रुप जो एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीचा आहे, रिलिजियस आयडिओलॉजीचा त्या ठिकाणी आहे आणि तो याला मानत नाही. आणि त्या लष्कराच्या ग्रुपच्या प्रेशरमुळे हा सगळा प्रकार त्या ठिकाणी झालेला असणार. आणि ते राजकीय नेतृत्वाला सुद्धा ऐकत नाही. एक प्रकारे कशा प्रकारे जे आहे राजकीय नेतृत्वाने काही निर्णय घेतला तरी पाकिस्तानचं लष्करच त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी ठरवतं, हे या सगळ्या उदाहरणावरून स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. पाकिस्तान खरं तर शस्त्रसंधीच विसरलाय असं म्हणावं लागेल, की शस्त्रसंधी नेमकी काय असते हे पुन्हा एकदा त्यांना सांगण्याची देखील गरज आहे. पाकिस्तानला जे आहे सगळेच आंतरराष्ट्रीय नियम समजावून सांगण्याची गरज आहे. आणि त्याहून महत्वाचं, जर आंतरराष्ट्रीय नियम जर पाळले नाही तर त्याचा काय विपरीत परिणाम होतो हे एक प्रकारची छडी मारून एक प्रकारचं पनिशमेंट देऊन त्यांना समजून सांगण्याची गरज आहे. आणि त्याच वेळेस पाकिस्तानला हे काही त्या ठिकाणी समजता येईल. आणि त्याचबरोबर अमेरिकेसारख्या राष्ट्र जे वेळोवेळी त्याच्यावर विश्वास ठेवतं आणि त्याला पुरवण्याचा प्रकार करतं ते सुद्धा थांबवण्याची गरज आहे, हे सुद्धा अमेरिकेला सांगण्याची गरज आहे. पण यासोबत आणखी एक मुद्दा उपस्थित होतोय, तो म्हणजे की जम्मू असेल, राजौरी असेल, असे विविध जे क्षेत्र आहेत त्यांनी खरं तर सर सुटकेचा निश्वास सोडलेला होता. तिथल्या नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया येत होत्या, की जे काही झालेलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रवाह पाहायला मिळत होते. काही नागरिक म्हणत होते, की खरं तर बरं झालं की आम्ही गेल्या काही काळापासून दहशतीत आहोत, परंतु दुसऱ्या लोकांचं असं देखील म्हणणं होतं, की आम्हाला आत्ताच्या सरकारकडून असं अपेक्षित होतं की थेट पीओकेच घेऊन टाकावा. नाही, जनसामान्याची ती भावना असणं जास्त काही चुकीचं त्या ठिकाणी नाहीये. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे ही जरी भावना त्या ठिकाणी असली तरी या लढ्यामध्ये दहशतवादाविरुद्धची लढाई जी आहे ती वेगळी त्या ठिकाणी आहे. आणि एक प्रकारे एक म्हणजे हा जो स्वल्पविराम आला होता, एक प्रकारे पाकिस्ताननं जर हल्ला केला नाही तर आम्ही सुद्धा हल्ला करणार नाही, ही जी भूमिका होती त्या अनुषंगाने आपण सीज फायरला पाहत होतो. दहशतवादाविरुद्धचा लढाई आहे तो चालूच राहणार आहे. आणि त्या अनुषंगाने एक महत्वाचा कॉम्पोनंट जो असणार आहे तो महत्वाचा कॉम्पोनंट म्हणजे पाकव्याप्त काश्मीर, जो भारताचाच अधिकृत भाग आहे, तो आज ना उद्या जो आहे तो भारतामध्ये सम्मिलित होणारच आहे. ही एक संधी होती, नक्कीच संधी होती. आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर शस्त्रसंधी झाली असती तर जे आहे तो थोडासा आणखीन पुढे त्या ठिकाणी गेला असता. आपण सगळं म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा सोडला असा बिलकुल याचा अर्थ होत नाही, किंवा दहशतवादाशी संबंधित आपण लढाई सुद्धा जी आहे ती स्टॉप केली असा सुद्धा अर्थ होत नाही. फक्त हा स्वल्प विराम होता. पण सर, आपण देखील आज त्यांना थेट इशारा दिलेला होता. त्या इशाऱ्यातून जर पाकिस्तान समजून घेत नसेल, ऐकू शकत नसेल आणि त्यांचा जो स्वल्पविराम तुम्ही जो म्हणताय तो खरं तर अल्पविराम ठरलेला आहे, तर अशा वेळी कशा पद्धतीनं पाकिस्तानला तितक्याच तोडीस तोड आणि चोख आणि बेधडकपणे उत्तर देण्याची गरज आहे? नाही, पाकिस्तान जर अशा प्रकारचा नियम ऐकत नसेल किंवा हे जर गोष्टी त्या ठिकाणी ऐकत नसतील तर इनफ इज इनफ. म्हणजे तुम्ही जर नियम त्या ठिकाणी ऐकत नसाल तर ते नियम जे आहे तोडण्याचा अधिकार जसा तुम्हाला त्या ठिकाणी आहे तसाच आम्हाला सुद्धा आहे. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे जबरदस्त अशा प्रकारची जी आहे दुपटीनं कारवाई करण्याची आता खऱ्या अर्थानं गरज निर्माण आहे. आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जे आहे पाकिस्तानला उघडं पाडण्याची आता गरज भारताकडून आहे. ऑलरेडी हा सगळा जो लढा त्या ठिकाणी सुरू आहे तर त्या लढ्यामध्ये सुद्धा जे आहे आता भारताला आणखी जबरदस्त कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सर, तुम्ही राहाच माझ्यासोबत. आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊयात. सोमेश आपल्याला काही अपडेट देतोय. सोमेश. नक्कीच दीपक, जी नवी अपडेट आहे त्यानुसार आता पंजाबच्या मोगामध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे.